कोल्हापूरमधली पुढची बातमी आहे। व्हिडिओ गेम पार्लरवर छापेमारी करण्यात आलेली आहे। बाबू जमाल परिसरामध्ये राजवाडा पोलिसांनी कारवाई करत 4,36,000चा मुद्देमाल जप्त केलाय आणि 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यातल्या भिगवण पोलिसांनी मोठी कारवाई करत शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल चोरी करणारी टोळी जेरबंद केलेली आहे। कारवाई दरम्यान 5 जणांना अटक करण्यात आलेली असून 6,33,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दौंडसह अनेक ठिकाणी केबल चोरीच्या गुन्ह्यांची या टोळीनं कबुली देखील दिलेली आहे। टीईटी पेपरफुटी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर आलेले असून ठाण्याचे पोलीस उपायुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना फोन करत हे आदेश दिले। कठोर कारवाई करा आणि कुणाचीही गय करू नका असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळेला पोलीस महासंचालकांना आदेश देत सांगितले। टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातला मुख्य सूत्रधार आणि इतर जे आरोपी आहेत त्यांच्यावर मकोका लावावा अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत आणि या प्रकरणातल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी ते सविस्तर चर्चा देखील मुख्यमंत्र्यांसोबत करणार आहेत। या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि अत्यंत कठोर चौकशी केली जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।